दरम्यान भुजबळांनी आणखी एक मोठा आरोप केला आहे। मागासवर्ग आयोगावर पक्षपाती लोकांची नियुक्ती केली जाते असं भुजबळ म्हणतात। शुक्रेंची नियुक्ती ही बेकायदा आहे, त्याला कोर्टात आव्हान देणार असल्याचं छगन भुजबळ यांनी लोकशाहीच्या विशेष मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे। तर सुनील शुक्रे यांना आयोगाच्या अध्यक्षपदी कसं नेमलं असा सवाल सुद्धा त्यांनी केलाय। ओबीसीना आरक्षणाबाहेर काढत असताना गप्प बसू का असा उद्विग्न सवाल छगन भुजबळ यांनी लोकशाही मराठीच्या पॉडकास्टमधून विचारलाय। शुक्रे समितीची पण नेमली बघा। भारतीय संविधानातील आर्टिकल 338 प्रमाणे जो त्यांनी तो निकाल दिलेला आहे, संबंधित जाती घटकाबाबत आसक्ती नसलेले कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सदस्य नियुक्त करणे अपेक्षित आहे त्या आयोगामध्ये। तर तिथे कोणाला नेमले गेले? सुनील शुक्रे, ओमप्रकाश जाधव, अंबादास मोहिते। काय या मराठा आरक्षणाविषयी आसक्ती असलेल्या लोकांना इथे नेमलं गेलं। तर शुक्रे ते जालन्याला उपोषण सोडण्यासाठी गेले होते, म्हणजे ते तिकडे त्यांची आसक्ती आहे। झालं बरं। 3 न्यायमूर्तींची जी समिती झाली काही निर्माण क्युरेटिव्ह मराठा समाजाला आरक्षण देण्याचं, त्याच्यामध्ये सुद्धा हे मेंबर म्हणजे डायरेक्ट संबंध आला की मराठा आरक्षणासाठी तुम्ही तिकडे काम करता, अशी माणसं ह्या समितीत असू नये असं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे। हा आणखीन त्यातला भाग हा। पण मग हे आम्ही लढू पुढे। कंटेम्प्ट झालंय सुप्रीम कोर्टाचा, ते होणारच आहे ना। मग जाणार हे काय आम्ही थांबणार का? कोर्टात लढणार आहे सगळ्याच्या। तुम्ही याला चॅलेंज करणार? तुम्ही फार चॅलेंज करणारच, तुम्ही सगळ्याच गोष्टीला चॅलेंज करणार मी आता। अगोदर मी शांत होतो का, तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण देता येत ना, कानाडोळा करा। परंतु आता तुम्ही आमचंच सगळं आरक्षण संपवून आम्हाला बाहेर ढकललेलं आहे काय, तर आता मला जिथे जिथे भांडतील तिथे भांडेन मी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।